भुजबळ साहेब असतील किंवा झिरवळ साहेब असतील किंवा दादा भुसे असतील, एक नाशिक जिल्ह्यातले चांगले नेते किंवा कोकाटे साहेब असेल किंवा सुहासांना कांदे असतील, या सगळ्यांनी मनावर धरलं पाहिजे. आणि आता समजा पार्क प्रकल्प झाला, पण नार्क लक्ष दिलं त्यांनी तर काम होऊ शकतं नाही नाही का? नाही हे छगन भुजबळ साहेबच त्याच्यावर लक्ष देऊ शकत इतर लक्ष देऊ कोणी शकणार नाही. तो जयवंत पाटील नाही आता आलता तर ते मागे जाऊन तिकडे त्यांनी उद्घाटन केलं. अच्छा. हां तो मंत्री होता ना जयवंत पाटील. हा, जयंतराव पाटील. हां त्यांनी जिरवळून ते जाऊन तिकडं उद्घाटन केलं खालं. कशाचं उद्घाटन? धरणाचं तो मोठा धरण आहे कोणतं धरण आहे ते? ते माझघर. हां, आणि ते पाणी कुठं जातं? ते पाणी आपले ते पाणी गुजरलं जातं. हेच पाणी इथलं जे आपले वर अडवलं तर त्याच्या खालचं पाणी ते गुजरत जाऊ शकत आहे. मग अच्छा. ते पाणी खाला अडवायचं होतं त्याला. बरं बरं. मग जयवंत पाटलांनी जाऊन खाले नारळ फोडलं. झिरवळ साहेब गेलते का हे धरण मजूर अच्छा. पुजिन ते धरण मजूर नाही. अजून झालं नाही ते काम. नाही. ते जर धरण झालं तर त्याचा फायदा कोणाला होईल? पण ते धरण झालं तर त्याच्यामध्ये गावा किती 60 का 65 गाव उठत आहेत. अच्छा. असं आहे ते. त्याच्यामुळे ते धरणाला थोडी स्थगिती आहे. त्या धरणाचं नाव काय आणि त्या तिथलं एरियाचं मेन गाव कोणतं आहे ते? माझघर म्हणजे हे नारपार ही खाला ही मोठी आहे खाली नारपार. ही लहान नाही, ही लय मोठी आहे. अच्छा. हां त्याच्या खाली म्हणून मोठले डोह आहेत म्हणजे माझघर म्हणजे आता हे नारपार प्रकल्प अजून अजून याच्यापेक्षा अजून मोठे आहे का तिकडे? लय मोठा आहे. नारपारच नाव आहे ते, पण ते नारपार ह्या दोघी बहिणी आहे नारपार. पण ह्या खाल्या मोठ्या होत गेल्या म्हणजे अच्छा. काय कुठे पगास होत गेल्या त्या. नारपार याला शब्द का बरं का नाव का पडलेलं याला नेमकं? आता हे केंबापासून नाही का हं, हे केंबापासून निघले हं, तिकडे गिरणा गेली हं, या डोंगरापासून हं. आणि इकडे हे नारपार गेले आणि नारपार नदींचं नाव आहे का? हां नारपार नदीचा आणि तिकडं आपली ती गंगा गोदा हां हां. हां ही तिकडे गेल्या. पायथ्यापासून उगम झाला काय तिथं. काय काय? हे केंबच्या डोंगरापासूनच उगम आहे तिथं कोणाचा? ह्या नद्याचा. म्हणजे गिरणा बिरणा सगळ्या गिरणा पण गिरणं पण ह्या डोंगरापासून. हां आता ह्या डोंगराच्या त्या बाजूनं उजीन एक गिरणा भवानी आहे. हं, त्याच्या या बाजूने ज्या कथाडाच्या त्या बाजूने बरोबर. तिकडे एक गाव आहे. आणि ते तुम्ही जे धरण म्हणता ते कोणतं म्हटलंय ते? ते हेच ना ते जयंत पाटलांनी जे उद्घाटन केलं, ते हे इकडे खालं आहे ते हां. माझघर. माझघर. हां आणि ते पाणी धरण झाल्यानंतर ते कुठं जाईल मग पाणी? ते पाणी म्हणजे एवढे 60-65 गाव जर उठले हां. तर ते पाणी म्हणजे इकडे या गावात आपल्याला नाही का याच्या खाली पाणी येते. नाही, आपल्याला इथं काही फायदा होईल त्याला मग आपल्या हे नाशिकमध्ये किंवा तुमचं? नाही नाही मग फायदा होऊ शकतो जर त्या धरणाचं त्या धरणाचे काय ते काय म्हणत का आपल्याला त्याच्यावर वीज तयार करायची. हं, म्हणजे ते मोठं अफाट धरण मोठं आहे ते. बरं बरं एक ते समुद्रासारखा दिसेल ते. बरं.